गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करणं अपेक्षित असतं. मात्र अलीकडच्या काळात पुणे पोलिसांकडून दाखवली जाणारी सिंहमगिरी आणि ऑन द स्पॉट न्याय देण्याचा पायंडा आता पोलिसांनाच महागात पडण्याची शक्यता आहे. पुण्यात ताब्यात घेतलेल्या एका आरोपीची भररस्त्यात धिंड काढणं, त्याला मारहाण करून उठाबशा काढायला लावणं आणि नागरिकांसमोर माफी मागण्यास भाग पाडल्याची गंभीर दखल महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं घेतली आहे. मानवाधिकार आयोगानं या प्रकरणी थेट पुणे पोलीस आयुक्तांसह 12 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानवाधिकार संरक्षण कायदा कलम 16 अंतर्गत नोटीस बजावण्याचे आदेश दिलेत. नेमकं काय आहे प्रकरण आणि कोणत्या अधिकाऱ्यांवर ही टांगती तलवार आहे, पाहूयात या सविस्तर रिपोर्टमधून. पुण्यातील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुलतान रेहमान शेख या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेला हरताळ फासत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला गर्दीच्या रस्त्यावर फिरवले. यावेळी त्याला मारहाण करत अपमानास्पद शब्दांचा वापर करण्यात आला. तसेच सार्वजनिक ठिकाणी उठाबशा काढायला लावून नागरिकांसमोर माफी मागण्यास भाग पाडले गेले, असा आरोप करण्यात आलाय. या धक्कादायक प्रकाराबाबत स्वप्नील जाधव आणि तानाजी करचे यांनी मानवाधिकार आयोगाकडे स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या होत्या. तक्रारीसोबत सादर केलेली छायाचित्रे आणि इतर पुरावे पाहता पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता आरोपीला स्वतःच शारीरिक आणि मानसिक शिक्षा दिल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत असल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय. या कृत्यामुळे संबंधित व्यक्तीच्या मूलभूत मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन झाल्याचंही आयोगानं नमूद केलंय. मानवाधिकार आयोगाच्या या कडक भूमिकेमुळे पुणे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आयोगानं या प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र कदम, शिवाजी विभूते, रविकांत नंदनवार, महेश नलावडे या उच्च अधिकाऱ्यांसह अमोल गायकवाड, अमोल वायाळ, भीमराव कांबळे, दत्तात्रय शिंदे, कादिर शेख आणि सूरज अंबासे या कर्मचाऱ्यांना प्रतिवादी केले असून नोटीस जारी केली आहे. गुन्हेगारांवर वचक असणं गरजेचं असलं तरी कायद्याचा शॉर्टकट वापरून ऑन द स्पॉट न्याय देण्याच्या या पद्धतीवर आता कायदेशीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मानवाधिकार आयोगाच्या या कडक इशाऱ्यामुळे आता कायदा हातात घेणाऱ्या या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.